गोष्टीचे नाव आहे माकड आणि मगर। एका झाडावर एक माकड राहत असे। ते झाड नदीच्या काठावर होते आणि त्यावर गोड अशी आंब्याची फळे लागलेली होती। माकडाला रोज त्या फळांचा आनंद घ्यायला आवडायचं। एकदा माकडाची एका मगरीशी मैत्री झाली। माकडाने मगरीला गोड आंब्याची फळे दिली। मगरीलाही ती फळं खूप आवडली। मग माकड रोज मगरीसाठी फळं तोडून देऊ लागलं आणि त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली। एके दिवशी मगरीने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली। तिच्या मनात वाईट विचार आला। ती म्हणाली, जर ती फळं इतकी गोड असतील तर त्या फळं खाणाऱ्या माकडाचं हृदय किती गोड असेल। मला ते हृदय खायचे नाही। मगरीने सुरुवातीला नकार दिला, पण शेवटी पत्नीच्या आग्रहामुळे तो तयार झाला। दुसऱ्या दिवशी मगरीने माकडाला सांगितलं, चल आज माझ्या घरी ये, मी तुला माझ्या कुटुंबाशी भेट घालून देतो। माकड आनंदाने तयार झालं आणि मगराच्या पाठीवर बसलं। मगरीने माकडाला नदीच्या मध्यावर आणलं आणि त्याला सत्य सांगितलं। माझी पत्नी तुझं हृदय खाण्याचा आग्रह करत आहे। हे ऐकून माकड घाबरलं, पण त्याने लगेच युक्ती लढवली। तो म्हणाला, अरे रे, माझं हृदय तर मी झाडावर ठेवून आलोय। मला परत झाडावर ने, तिथून हृदय घेऊन येतो। मगरीला वाटलं माकड खरं बोलत आहे, म्हणून त्याने माकडाला झाडाजवळ आणलं। झाडावर पोहोचताच माकड झटकन उड्या मारून झाडावर चढलं आणि मगरीला म्हणालं, मूर्ख मगरी, हृदय नेहमी शरीरात असतं, आता परत येऊ नकोस। मगरीला आपल्या मूर्खपणाचा पश्चात्ताप झाला आणि माकड मात्र आनंदाने वाचलं। गोष्टीतील धडा, संकटसमयी अक्कल आणि चातुर्य वापरल्याने जीव वाचवता येतो।